यस खूप चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोचतंय. एवन जोडी प्रमोद देवळीकर आणि प्रणय रायकर यांची एवन जोडी आहे. त्याच्या नावाने खास कार्य दोघांचा सन्मान करण्यासाठी ही संगीत आपण ऐकलं. डीच्या माध्यमातून डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहू शकता. आणि लाईव्ह सुरू झालेलं आहे. आपण अगदी पहिल्या बॉलपासून आपण ही स्पर्धा पाहणार आहात. डिका स्पोर्ट लाईव्ह कालचा दिवस जर बघितला जवळपास 9,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी लाईव्हवर ही मॅच बघितली. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं संपूर्ण आकडा जर बघितला पहिला तर जवळपास 9,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी मॅच डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर बघितली. क्षेत्ररक्षण लावलं जातंय. कुंदन आणि हिमांशू अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. कुंदन आणि हिमांशू अशी जोडी खेळपट्टीवर. यष्टिरक्षक समीर तांगडी मोस्ट एक्सपिरियन्स अनुभव खूप पाठीशी आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडी लगेच टाइम नोट करतील. षटकातील पहिला चेंडू फुल टॉस सरळ फेकून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर चौकार. यस हितेश तांगडी आपल्यास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. हितेशजी तांगडी आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. उमेश पहिला चेंडू फुलटास होता आणि कुंदनने सरळ फेकून दिला मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर आहेत. सीमारेषेवर तैनात केलेत. याला पुन्हा फटका घालण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. पण 1 धाव मात्र मिळते कारण बॅट आणि पॅड हा चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर पायावर आदळला होता. 5 धाव होत आहेत. पहिलं षटक हे मार्गस्थ सनम कुमार अँड कंपनी पायगर विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. श्री कान्हैया माता चषक 2026. उमेश यावेळेला मात्र ड्राईव्ह केले. चेंडू सरळ जाईल. तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र पूर्ण करेल तो हिमांशू. धावसंख्या झाले 6. पहिला चेंडू खराब हाताळला होता. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी उमेश द्वारा बघायला मिळते. उमेश शॉर्ट रन मध्ये गोलंदाजी करतोय. आता मात्र खेळण्यासाठी कुंदनकडनं खूप अपेक्षा आहेत. याला मात्र अपील केले जाते कॉल बिहाइंडचं आणि याच बरोबर कुंदन याची खेळी संपुष्टात. कमबॅक करताना पाहतोय आपण उमेशला. कारण पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. त्यानंतर एक चांगली गोलंदाजी
करताना पाहतोय. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते निखिल मडवी. उमेश याला मात्र फटका खेळलेला चेंडू हवेत आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. निखिल वॉच 0. प्रमोदजी देवळीकर यांचं आगमन झालं. आता मात्र A1 जोडी पूर्ण झालेली आहे. काल प्रणयजी रायकर यापूर्वीच उपस्थित होते. आता मात्र प्रमोदजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. 09 शिव प्रतिष्ठानचे सर्वा आणि त्यांच्याच माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. A1 जोडी प्रमोदजी देवळीकर, त्याचबरोबर प्रणयजी रायकर आणि त्यांना अगदी तोलामोलाची साथ श्री कान्हाई स्पोर्ट्स ब व शूर मराठा पाये. प्रमोदजी देवळीकर आपलं हार्दिक स्वागत आहे. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्यानंतर कमबॅक केलं आणि विशेष म्हणजे 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद केले. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचंय. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे समीर मुकादम. याला मात्र चांगला चेंडू होता, अगदी खाली राहिला, उजव्या थोडासा बाहेरनं आणि एक यशस्वी षटक पूर्ण झालं. कारण या षटकामध्ये धावा ज्या दिल्यात त्या फक्त 6 आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद केलेले आहेत. सोनिका माता मालाडी आणि पांजू स्पोर्ट पांजू दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. आज वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. ही 5 षटके पूर्ण झाल्यानंतर टॉस होईल. तत्पूर्वी आपण आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी संपर्क साधायचा आहे आणि जी लिस्ट आहे ती आपण त्वरित घेऊन जायची आहे. कारण आपल्याला लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल. त्यामधून 15 प्लेयरचं सिलेक्शन आपण करायचं आहे. थ्रू आउट पूर्ण दिवसात ते 15 प्लेयर्स फक्त खेळू शकतात. त्या 15 प्लेयरचा समावेश 11 मध्ये करण्यात येईल, लक्षात घ्या. आपण संपर्क साधायचा आहे. पांजू स्पोर्ट पांजू, त्याचबरोबर सोनिका माता मालोडी बी. काल स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरं षटक घेऊन येतोय जय तांगडी. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी जी वेळ घेतलेली आहे 4 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. जय तांगडी त्याचा सामना करेल हिमांशू. 9 सेकंडला समीर. जय पुन्हा मार्गस्थ होईल. षटकातील पहिला चेंडू घेऊन फुल टॉस ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दोन धाव मात्र पूर्ण होत आहेत. ओव्हर थ्रो होतोय, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. 2 धावा हिमांशू पूर्ण करतोय. धाव संख्या झाली 8. बाद 8. दुसरं षटक हे मार्गस्थ. 5 ओव्हरची मॅच आहे. जय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे हिमांशूला. इट्स अ डॉट बॉल. दोन बाद 8. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अनिल अंकलेश प्रदेशाच्या गोलंदाजीने पहिल्या षटकामध्ये उमेशने केली. त्यानंतर जय सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, कारण स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल. 51 धाव मिळते. धाव संख्या झालेली 9. लॉस ऑफ 2 विकेट्स. आज सुपर संडे आहे, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी अगदी पहिल्या मॅच पासून बघायला मिळते. पुन्हा स्वेअर चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावा थांबवणं फार गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळा धोकादायक ठरतात. धावसंख्या झाली 10. यस वेलकम सिंगम ऑफ खार्डी.
सहसचिव आहेत न्यू 40चे धर्मेंद्रजी तांगडे आमचे परम मित्र, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. आजही त्यांच्याकडे बघितलं तर सिंगमचा अंदाज. ड्राईव्ह केलेल्या चुनला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का बघायचा आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 12. धर्मेंद्रजी तांगडे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्याचबरोबर न्यू 40ची संघटना आहे मस्ट 40+ संघांची न्यू 40 त्याचे सहसचिव आहेत धर्मेंद्र तांगडे. आपलं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी आगमन होतंय समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक काशीनाथजी देवळीकर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 14. काशीनाथजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर विशेष त्यांचं नाव घेतलं जाते म्हणजे नाट्य कलाकार आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून त्यांची खास करून ख्याती आहे. एक टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. फुल टॉस फायदा तेवढा उचलता आलेला नाहीये. थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहे. ही चांगली रणनीती आहे. एकेरी दुहेरी धावा घेणे फार गरजेचं असतं. धावसंख्या झाली 16. यस धर्मेंद्र तांगड्यांच्या मान्यवर कक्षामध्ये कुठल्याही गोलंदाजाने विकेटसाठी घेतली तर 1000 रुपयाचे पैसे त्यांच्याकडून देण्यात येईल. स्विच खेळण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाहीये. स्क्वेअर असा थ्रो. पंतांचा इशारा काय तो पाहूया. आय थिंक 6 रन 6 धावा. खराब. ह्या धावा बऱ्याच वेळा मागात पडू शकतात. हे बघा धर्मेंद्र तांगडे यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे विकेट हॅट्रिक जर आपण घेतली 1000 आणि आपण जर फायनल मारली तर 5000 रुपयाचं पारितोषिक. पण त्यासाठी तुम्हाला टीम स्पिरिट दाखवावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण संघ इतके जबरदस्त आहेत. 22 धावा 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. हे षटक महागात ठरलं पण या ज्या बोनसच्या 5 धावा दिल्यात 16 धावा या षटकामध्ये आल्या. कारण काल खूपच मॅचेस रंगतदार झाल्या. अटीतटीच्या मॅचेस बघायला मिळाल्या. हिमेशसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून. धर्मेंद्र तांगडे यांचे सुपुत्र आहेत वासुदेव बालेकर, आपले हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आमचे गणेशदादा रायकर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते प्रमुख उद्योजक, आपला मी हार्दिक स्वागत आभार व्यक्त करतोय. पत्नीच्या नावानं सन्मान चिन्ह आलेले आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये या. चंदन देवळीकर, आपले हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये. वासुदेव भालेकर, आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये या. यस सतीजी मोहर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपणास विनंती आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. अक्षय देवळीकर, आपले हार्दिक स्वागत आहे. आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तिसरं षटक हिमेश तांगडे सनाप धर्मेंद्र तांगडे, आमचे मित्र धर्मेंद्र तांगडे यांचे सुपुत्र आहेत. प्रत्येक विकेटसाठी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून देण्यात येईल. आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल समीर. हिमांशू खूप चांगली बॅटिंग करतोय. समीरला अजून सूर गवसलेला नाहीये. यामध्ये चांगला ड्राईव्हचा फटका. चेंडू सरळ जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीपमध्ये आणि तोपर्यंत मात्र संधी मिळाली समीरला 1 धाव. आणि ही एक चांगली रणनीती आहे कारण समीरला माहिती आहे की हिमांशू खूप चांगली बॅटिंग करतोय. त्याला तो स्ट्राईक देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. हिमांशू राईट आर्म नो लुक शॉट, याला म्हणतात नो लुक.
कारण नजर समोर आणि फटका मात्र स्क्वेअर लेगला. नो लुक शॉट, चौकार. हिमांशू इज ऑन फायर. काय फटका खेळला होता. नजर समोर मात्र चेंडू स्क्वेअर लागला. याला म्हणतात नो लुक शॉट. याला मात्र फटका खेळलेला आहे आणि मात्र यावेळेला मिस टाइम फटका होता. चांगली कामगिरी करून बाद झालेला आहे या ठिकाणी हिमांशू. याचं 500 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी ठेवलं होतं, आलेलं आहे. यस, सुनील रायकर यांचं आगमन झालेलं ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांची अपार मेहनत. सुनील रायकर खूप मेहनत घेत आहेत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. सगळ्याच ठिकाणी त्यांचं लक्ष असतं. मैदानावर लक्ष असेल, कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहुण्यांकडे लक्ष असतं, येणारे सगळ्यांकडेच सगळ्या ठिकाणी ते बारकाईने लक्ष ठेवत आहेत. आणि फार महत्त्वाचं आहे, तुम्ही जेव्हा अपार मेहनत घेतात तेव्हा चांगल्या प्रकारे स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचणार आहे. सुनील रायकर, आपलं हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. तर खूप चांगली कामगिरी खरं तर केली हिमांशूनी. 19 धावांची खेळी केली, 9 चेंडूमध्ये 19 धावा. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे हर्षल मडवी. याला पुन्हा मिस टाइम फटका आहे आणि याचबरोबर बॅक टू बॅक दुसरा धक्का देतोय हिमेश तांगडी. यस, क्या बात आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक धर्मेंद्र तांगडे यांच्याकडनं. आतापर्यंत 2 विकेट्स बॅक टू बॅक घेतलेले आहेत आणि आता मात्र हॅट्रिकवर आहे. हिमेश तांगडे हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. आज मडवी ब्रदर्सला फारसं काय करता आलं नाही. मडवी ब्रदर्स 0वर बाद झाले. निखिल मडवी त्याचबरोबर हर्षल मडवी. क्या बात आहे. हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये. नाही, 1,000 रुपये हॅट्रिकसाठी. मात्र हा संघ चॅम्पियन ठरला तर 5,000 रुपये. अनिल अंकलेश खार्डी हा संघ चॅम्पियन ठरला, त्यासाठी धर्मेंद्र तांगडे यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. मात्र हॅट्रिक घेतली तर 1,000, म्हणजे एक फलंदाज आता बाद केला याच चेंडूवर. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे विशाल. हा चेंडू मात्र खूप चांगला वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी या षटकामध्ये केले, कमबॅक करतोय. दुसरं षटक खरं तर महागडे ठरलं होतं, मात्र या षटकामध्ये पाहतोय आपण कमबॅक करताना हिमेशला खरं तर चौकार सुद्धा लगावला या षटकामध्ये. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केले, त्यानंतर डॉट बॉल. याला मात्र खरं तर खेळायचं होतं. चेंडू सरळ सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होतोय 4 धावा. एकतीस धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण आणि 13 मिनिटं घेतलेली आहेत 3 षटकांसाठी. मलोडी गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती विशालजी मडवी, आपण जर कुठे असाल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये या. नो डाऊट त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत यानंतरच्या मॅचमध्ये. आपणास विनंती आहे 09C प्रतिष्ठानचे श्री कान्हाई स्पोर्ट्स व शूर मराठा पाय यांच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतर पांजू स्पोर्ट पांजू आणि सोनिका माता मालोडी बी दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. आज वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण अंतिम दिवस आहे. कारण आमची जास्तीच्या मॅच असणार आहे, एक मॅच आमची एक्स्ट्रा असणार आहे. गणेशजी रायकर यांचं आगमन झालेलं आहे आणि खास त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्या स्वर्गीय पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मान्यवर कक्षामध्ये धावसंख्या झालेली आहे 31.
धावसंख्या चांगली आहे कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये जर 20 पेक्षा जास्त धाव पटकावल्या 50 चा आकडा पार केला तर सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाकडे गोलंदाजी अतिशय चांगली आहे. आपण जर वेळेसह सहकार्य केलं तर जास्त षटकांची मॅच आपल्याला खेळायची संधी मिळेल. प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अंतिम मॅच आहे ती कमीत कमी 5 षटकांची व्हावी. तिसरं षटक उदय तांगडी येतोय. चौथं षटक उदय तांगडी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. समीरने भरपूर डॉट बॉल खेळले आहेत. आय थिंक 2 डॉट बॉल आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. महेशजी देवलीकर आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. महेशजी देवलीकर आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. आता मात्र डॉट बॉल खेळल्यानंतर लगेचच विशाल येऊन थोडंसं चर्चा करतोय आणि होणं गरजेचं आहे. स्लॉगरमध्ये तुम्ही बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळता. यावेळेला मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. स्ट्राईक फक्त रोटेट केले जाते. प्रल्हादजी तांगडी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत. लिजंड क्रिकेटर प्रल्हाद तांगडी आपलं हार्दिक स्वागत आहे. कमबॅक करताना पाहते खूप चांगली गोलंदाजी उदय करतोय. याला फटका खेळायचे ना हवेत आहे. झेल होई का बघायचं आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल. खूप चांगली गोलंदाजी उदय करताना पाहतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देऊन महत्वपूर्ण एक सफलता प्राप्त केली आहे उदय. याला मात्र फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे. सनम कुमार आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. संघाचा सर्वा फक्त 1च धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या वाढली 33. आणि आता मात्र दोन्ही टीमला लास्ट ऑफिशियल कॉल. पांजू स्पोर्ट पांजू त्याचबरोबर सोनिका माता मालोडी पी दोन्ही संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कारण 5वं षटक संपल्यावर टॉस होईल. अंतिम षटक. हिमेश तांगडी खूप चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी केलेली आहे. दुसरं षटक हाताळतोय. हिमेश याला चांगला फटका खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. थोडासा फ्रंबल होतो क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. उमेश खरं त्या ठिकाणी होता. मग खराब क्षेत्ररक्षण होत आहे. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव त्या ठिकाणी 3 धाव मिळत आहेत. हिमेश चांगली थोडासा नाराज आहे. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्वेर चेंडू आहे. एक अवंतर धाव मिळतोय. धावसंख्या झाली 37. पण दुसरं षटक संपल्यानंतर असं वाटतं की 50चा आकडा पार होईल. फुल टॉस मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू हवेत आहे. सोपा झेल सोडला जातोय.
धावबादची शक्यता आहे आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद होतोय. यस, बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS हाईट, नो बॉल, हाईट फॅक्टर. तिसरे पंच पाहतील. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे हाईटसाठी. हाईट फॅक्टर बॅटिंग साईडनं मागणी केलेली आहे. तिसरे पंच बघतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. समीर त्या ठिकाणी का थांबला मला कळत नाहीये, कारण नो बॉल जरी असला तरी धावबाद होऊ शकतो बॅटर, हे लक्षात घ्यायचंय. आदित्य दांगणेसाठी सुद्धा 200 रुपये आलेले आहेत. आपण जो झेल सोडला त्यासाठी धर्मेंद्र दांगणे यांच्याकडे 200 रुपये आलेत. क्या बात आहे. याला मात्र अपील केलं जात आहे, जोरदार अपील. लेग बायचा इशारा येतोय. एक अवंत धावमेटे धावसंख्या झाली 40. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका जर लागला तर 45+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. याला मात्र डॉट बॉल, भरपूर डॉट बॉल खेळले गेले. एक दुसरं षटक जर सोडलं तर प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. दुसरं षटक माग ठरलं होतं जे तांगडियाचं. त्यामध्ये ओव्हरथ्रोच्या 5 धावा गेल्या, हे विसरून चालणार नाही. शेवटचा चेंडू आहे. याला मात्र लिडिंग एज आणि सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिस्मिसल. 40 धावा झाल्या. त्याने 41 धावांचं एक माफक लक्ष. यानंतर टॉससाठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन. सोनिका माता मालवडी बी, त्याचबरोबर पांजुस्फोट पांजी. हिमेशने 3 फलंदाज बाद केल्यात आणि 1500 रुपयाचं फारसे पटकावलेले आपले पिताश्री धर्मेंद्र तांगणे यांच्याकडून. येस, मात्र बॅटिंगला आल्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत. खरं तर बघितलं 2 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या होती, 22 धावा होत्या. त्यानंतर 3 षटकामध्ये जर बघितलं आपण फक्त 18 धावा आलेत. म्हणजे स्लॉगरमध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आज समीर तांगडीकडनं खूप अपेक्षा असणार आहे. टॉससाठी यायचं दोन्ही कॅप्टन. यस, आमचे सहकारी समालोचक, या स्पर्धेचे मुख्य समालोचक निशांत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. निशांत पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर अतिशय कमी वेळात खरं तर खूप चांगलं प्रभुत्व त्यांनी क्रिकेट समालोचन करण्यासाठी मिळवलेलं आहे. आधी कमी वेळात खूप उंच भरारी घेतलेली आहे. आज मी पाहतोय बरेचसे समालोचक कित्येक वर्षापासून समालोचन करतात, पण त्यांच्याकडे तो दर्जा दिसत नाही. पण निशांत पाटील यांनी कमी वेळात तो दर्जा प्राप्त केलेला आहे. कारण एक चांगलं समालोचक होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वक्तृत्व चांगलं असणं गरजेचं आहे. मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, सखोल ज्ञान तुम्हाला असायला हवं. मैदानाची माहिती तुम्हाला असायला हवी. क्रिकेटमध्ये फटका जो खेळला जातोय त्या फटक्याची माहिती असायला हवी. ग्रामीण क्रिकेटची माहिती असायला हवी. इंटरनॅशनल क्रिकेटची तुम्हाला माहिती असायला हवी. या सर्व गोष्टी निशांत पाटील यांच्याकडे बघायला मिळतात. आणि लगेचच जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, कारण 41 धावांचं लक्ष आहे, लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकारी समालोचक निशांत पाटील सज्ज होतील.
आणि हे दादा हे पैसे तुझ्याकडेच ठेव ना रमेश दादा पैसे तुझ्याकडे ते नंतर देऊ ना आपण खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवई सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय 09 शिवप्रतिष्ठान प्रेझेंट एवन जोडी प्रेझेंट श्री कान्हाई माता चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी आणि त्या संघाच्या विरोधात जर पाहिलं तर सनम कुमार पायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या तब्बल 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाच्या माध्यमातून. उमेशनं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, 2 धक्के दिले. तदनंतर जय तांगडे यांच्या षटकामध्ये 16 धावा. हिमेशनं देखील चांगली गोलंदाजी केली, फक्त 9 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. उदयनं देखील भरपूर इम्प्रेस केलं, फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये हिमेशने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली, 40 धावांवरती थांबवलाय या मॅचमध्ये सनम कुमार पायगाव या टीमला. आणि 41 धावा या मॅचमध्ये डिपेंड करायच्या आहेत. खऱ्या अर्थानं पहिला सामना आहे, सकाळचं सत्र आहे आणि इथून जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना चांगल्या रीतीने बॅटिंग करावी लागेल. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं डिफिकल्ट असतं, त्यामुळे मोठे फटके खेळत असताना फलंदाजांना भरपूर साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि इथून जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये चांगली सुरुवात करावी लागेल. उमेश आणि आदित्य हे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं नीरज भालेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल, 41 धावांचं टार्गेट. बॉलिंग ट्रॅकवरती नीरज भालेकर. हो, यावेळेस बॅकफूट पंच पाहायला मिळतोय, परंतु फटका फसलाय. पॉइंटला फिल्डर आहे आणि इथे मिस्टेक होणार नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, उमेशला बाद केलाय, फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफूट पंच केला होता, एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला बसला. 41 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये इनिशियल ओव्हरमध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली नीरज भालेकरने. जबरदस्त सुरुवात राहिली. खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकापासून अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघावरती दबाव निर्माण करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नीरज यांच्या माध्यमातून. हो लगेच जाईल, बसू घ्या. हो, यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगले राहिलेत नीरज भालेकरचे. तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं तिथे जर पाहिलं तर हो, यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळेल. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची अगदी ज्या पद्धतीने वारी निघते ना, अगदी तशीच काही श्री क्षेत्र नागले ते त्र्यंबकेश्वर पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एवन जोडीच्या वतीनं देखील पालखी सोहळ्यामध्ये जर पाहिलं तर विविध गोष्टींचा वाटप करण्यात येत आहे आणि एवन जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रणय जिरायकर, प्रमोदजी देवलीकर, खऱ्या अर्थानं पालखीची सेवा त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आणि श्री क्षेत्र नागले ते त्र्यंबकेश्वर अशी ही पालखी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी कान्हाई स्पोर्ट पाय बी संघ आणि एवन जोडी प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं फलंदाज यश यांच्या बॅट, आदित्य यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि खऱ्या अर्थानं या पालखीचं स्वागत केलंय या षटकारानं. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय आदित्य यांच्या बॅटमधून. श्री क्षेत्र नागले ते त्र्यंबकेश्वर असा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण पाय गावातून ही पालखी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने या पालखीचं स्वागत एवन जोडीने देखील केलंय, त्यांचं देखील आपण करूया कौतुक. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती नीरज भालेकर. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. पांडू स्पोर्ट पांडू संघाचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती बनवल्यात. खऱ्या अर्थानं खूप चांगली बॅटिंग आदित्य करतोय. आदित्यांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं भागीदारी करावी लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती नीरज भालेकर. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात राहिली, परंतु इथून जर पाहिलं चांगलीच गोलंदाजी करावी लागली. ते जर पाहिलं तर फक्त सन्मान दिला केला या चेंडूचा. खोलवर टप्प्याने चेंडू होता, फक्त पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकललं आणि एका धावेसाठी परावर्तित केलं. आदित्य सेन्सिबल क्रिकेट देखील दाखवतोय. मागील चेंडूवरती त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला, परंतु इथे स्ट्राईक रोटेट केली आहे आणि इथून जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही, सिंगल डबल्स घ्या. अगदी तसंच काही कार्य या मॅचमध्ये आदित्य करतोय. नीरज भालेकर पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा आणखीन एक चांगला चेंडू नीरज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 41 धावांचा पाठलाग करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती बनवल्यात या मॅचमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या 4 षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 33 धावा. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात नीरज भालेकरने केली. पहिल्या चेंडूवरती उमेशला बाद केलं, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आदित्य यांच्या बॅटमधून देखील एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्षल मडवी. हा वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या 24 चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर 33 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि त्याच मुळेच की काय प्रत्येक चेंडू व्यवस्थितरित्या या मॅचमध्ये गोलंदाजाला देखील टाकावा लागेल. परंतु एका बाजूला आदित्य तांगडी आणि यश तांगडी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला भागीदारी देखील पाहायला मिळते आणि इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हर्षल मडवी. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला आदित्य यांना तुम्ही पाहताय. आतापर्यंत त्याने 2 चेंडूचा सामना केलाय, 7 धावांवरती तो खेळतोय. फुल टॉस बॉल, आणखीन एक मोठा फटका आदित्यांच्या बॅटमधून आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय, पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 6 धावांसाठी सुरेख फटका पाहायला मिळाला फलंदाज आदित्यांच्या बॅटमधून. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा फटका खेळला होता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आदित्य अगदी रंगात आलाय या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. हर्षल यांच्या विरोधात देखील त्याने आक्रमण केलंय. यावेळेस जर पाहिलं तर कमी गतीने चेंडू टाकलाय, गतीचा काटा कुठेतरी इथे बदललाय आणि इथे जर पाहिलं तर व्हॅरिएशन पाहायला मिळाले या चेंडूवरती. मागील चेंडू वेगवान होता, या चेंडूवरती फिंगर रोल केलेत, कमी गतीने चेंडू हाताळलाय आणि आदित्य जर पाहिलं तर इथे थोडेसे सरप्राईज झाले. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट झाला आणि त्याच मुळेच की काय इथे आणखीन एक डॉट बॉल या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हर्षल मडवी. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिझल्ट मध्ये टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पुढे वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आदित्य आणि यश या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाची. 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला, परंतु 16 धावांची भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते.
हो यावेळेस फुलटा चेंडू पॉइंट चेंडू करून केल्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न पॉइंटला, परंतु झेल पकडू शकलेलं नाही. जीवदान मिळालाय, सेकंडचा कॉल आणि ते सक्सेसफुल 2 धावा. काय प्रयत्न केला होता पॉइंटला, परंतु अशा प्रकारचे झेल घेणं गरजेचं असतं. खऱ्या अर्थानं हा झेल घ्यायला हवा होता असंच म्हणावं लागेल, परंतु मिस्टेक केली पॉइंटला आणि तिथे 2 धावा पुन्हा एकदा आदित्यला मिळतील. आदित्यच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 18 धावा. काय जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दुसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये तुम्ही पाहताय आणि इथून जर पाहिलं तर सातत्याने चांगलीच बॅटिंग करावी लागेल. स्विचिचा फटका गॅप मध्ये, इन टू द गॅप, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाका, फलंदाज आदित्यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, रिव्हर्स स्वीपचा फटका आदित्यांच्या बॅटमधून आणि अशा प्रकारचे फटके आदित्य लिलिया पद्धतीने खेळतोय आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. हो यावेळेस देखील आडव्या बॅटनं काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर वेगाने धावतायत, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार आदित्यांच्या बॅटमधून. थँक्यू. खूप चांगलं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. खऱ्या अर्थाने एवन जोडीचं गुणगान गाणारे हे संगीत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 26 धावा. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण टॉस करतोय. पांजू स्पोर्ट पांजू आणि सोनिका माता मालोडी बी या 2 संघांमध्ये आपण टॉस करतोय. मी वासुदेवजी भालेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय, कॉइन स्पिन करायचंय. तर नक्कीच या ठिकाणी टॉस उडवला जातोय. पांजू स्फोट पांजू आणि मालोडी या 2 संघामध्ये एका बाजूला 09 आणि एका बाजूला एवन जोडी असे नाणं आहे. कॉइन स्पिन करायचंय. एवन जोडी असं कॉल आलेला आहे आणि 09 आलेला आहे, म्हणजेच पांजू स्फोट पांजू संघाने टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. यस, आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती निखिल मडवी आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. चांगल्या स्थितीमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी, जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते. यश तांगडी आणि आदित्य यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा हो पुढे खेळण्यासाठी मिड ऑफच्या डोक्यावरून स्ट्रोक सजवलाय, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी धावतोय वेगाने. मिस्टेक झाली आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतो या मॅच मध्ये. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्टेप आउट झालेत आणि मिड ऑफच्या डोक्यावरून देखणा दैदिप्यमान आणि कॉपी बुक स्टाईलने उडवलाय हा चौकार. फलंदाज यशने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. हो यावेळेस देखील जर पाहिलं तर आडव्या पाठने केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, इथे चांगला कमबॅक केला या चेंडूवरती गोलंदाजाने. मागील चेंडूवरती षटकार चौकार पाहायला मिळाला, परंतु इथे लगेच डॉट आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. यश तांगडे यांच्या बॅटमधून षटकार आला ना तर वैभव वैद्य यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती निखिल मडवी याला तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 33 धावा. खऱ्या अर्थाने येणारे 14 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने.
जबरदस्त बॅटिंग केली. गोलंदाजी करत असताना देखील दबाव टाकला होता सनम कुमार पायगाव संघावरती आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस फक्त चेडूला दिशा दिली आहे. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फक्त चेडूला दिशा दिली, परंतु फिल्डिंग खराब होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि ती कलात्मकता मागील चेंडूवरती फलंदाज आदित्य दाखवतोय. आदित्य यांच्याकडे मोठे फटके देखील आहेत, परंतु तो सिंगल डबल्स देखील घेऊ शकतो. आज त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय या मॅच मध्ये. जबरदस्त पेशन्स त्यांनी दाखवलेत. हो, इथे स्विचचा फटका उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चांगला फटका आदित्य यांच्या बॅटमधून. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय आदित्यांच्या बॅटमधून. आदित्यांचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं काय जबरदस्त पेशन्स या मॅच मध्ये त्यांनी दाखवलेत. आपल्या ऑन स्क्रीन वरती जर पाहिलं तर स्क्रीन वरती एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रणयजी रायकर आणि प्रमोदजी देवलीकर, तसेच कानाई स्पोर्ट पाय संघ. खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी एवन जोडीची राहिली आहे आणि एवन जोडीला दाखवलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहेत वर्तुळामध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त इथे एक जामेल संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 40 धावा. स्कोरीचं लेवल फक्त एका धावेची आवश्यकता आहे. आदित्यची आपण चर्चा जरूर केली. खऱ्या अर्थानं खूप चांगला पेशन्स त्यांनी आज दाखवला. आदित्याचा पेशन्स बघून गौतम बुद्ध देखील थक्क होतील. इतका चांगला पेशन्स त्यांनी या मॅच मध्ये दाखवलाय आणि इथे देखील सिंगल पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या इथे 41 आणि इथे सामना जिंकलेला आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाने. अभिनंदन अभिनंदन अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. काय जबरदस्त खेळ दाखवला. खऱ्या अर्थानं 41 धावांची भागीदारी यश तांगडी आणि आदित्य या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि हा सामना अगदी जिंकलेला आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलं या मॅच मध्ये. पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाने. सनम कुमार पायगाव संघाला डोकं वरती करूनच दिलेलं नाही आहे. लाजवाब कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल. फिल्डिंग करत असताना देखील अफलातून खेळ आज अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाचा राहिलाय. आणि या पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ. रमेशजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त